आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। ताडपांगरी गावात दगडफेकनंतर वंचितच्या वतीने गावात भेट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्ताने 28 एप्रिल रविवार रोजी रात्री 8 वाजता परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे मोठ्या उत्साहात मिरवणूक चालू असताना अचानकपणे मनुवादी गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून भीम जयंतीवर दगडफेक करण्यात आली। यामुळे काही भीमसैनिक, लहान बालक, महिला, पुरुष जखमी करत मिरवणूक थांबायचे षड्यंत्र मनुवादी लोकांच्या प्रवृत्तीकडून झाले। यामुळे सदरील घटनेचा निषेध सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर दगडफेक होताच मौजे ताडपांगरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या टीमने तत्काळ रात्री 2 वाजता भेट देत तत्काळ बौद्ध उपासकांना धीर देत स्वतःची काळजी घ्या असे आवाहन केले। ताडपांगरी येथील सर्व घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना ब्रह्मध्वनीद्वारा देण्यात आली। परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांना बाळासाहेबांनी संपर्क केला। यावेळी पोलिसांनी घटनेतील आरोपीवर कारवाईची सुरुवात केली आहे। ताडपांगरी गावातील नागरिकांनी घाबरून न जाता शांतता बाळगावी। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मनोहर वावडे, राहुल पवडे, मिलिंद रणखांबे, रतन मोरे, भैया कांबळे, मनोज गाडे, आकाश वावडे, राजू वावडे, धमानंद वावडे, बाबा बनसोडेसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। गंगाखेड शहरात 2 गटात तुंबड हाणामारी व दुचाकीस पेटून दिले। गंगाखेड शहरात 2 गटात झालेल्या भांडणात दुचाकी पेटून दिल्याची घटना रविवारी 28 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास घडली। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गंगाखेड शहरातील पालम रस्त्यावर दत्त मंदिर परिसरात 2 गटात झालेल्या भांडणात दुचाकी पेटून दिल्याची घटना घडली। भांडण्याचे कारण मात्र समजू शकले नाही। या भांडण्यात एका गटाने दुसऱ्या गटाची दुचाकी पेटून दिली। रस्त्यावर दुचाकी जळत असल्याची माहिती समजतात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे, पोलीस शिपाई आनंद डोंगरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांना संपर्क साधला असता त्यांनी अग्निशामक दलाचे रामविलास खंडेलवाल, श्रीकांत साळवे, आकाश लव्हाळे, श्याम जगतकर, सूरज खंडेलवाल आदींनी घटनास्थळी पाठविले। या दलाने पेटत्या दुचाकीची आग विझवून दुचाकी रस्त्यावर वरून बाजू घेतली। या घटनेत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली। कोणतीही जीवितहानी झाली नाही। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वीज पुरवठा खंडित झाल्याने परभणीकर हैराण। परभणी शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने 28 एप्रिल रविवार रोजी रात्री हजेरी लावल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता। तब्बल 18 ते 20 तास उलटल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही। महानगर अंतर्गत मध्य वसाहतीत चोहे बाजूंच्या बहुतांशी वसाहतीत वीज पुरवठा रविवारी रात्रीपासून सुपरमार्केटपासून कारेगाव रस्त्यावरील देशमुख कॉर्नर पर्यंतच्या दुतर्फा बहुतांशी कॉलन्या व वसाहती तसेच उघडा महादेव परिसरातील बहुतांशी कॉलन्या, वसमत रस्त्यावरील विष्णुनगरपासून ते जागृतीनगर, एकतानगर, स्नेह शारदानगर, आचार्यनगर ते रामकृष्णनगर भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता। रेल्वे स्थानक भागातील आनंदनगर, रायपूर रस्त्यावरील साखला प्लॉट, परसावत नगरपासून पारवा रस्त्यावरही वसाहती सोमवारी पहाटेपर्यंत अंधारात होत्या। जिंतूर रस्त्यावरील वसाहतीमध्ये सुद्धा हेच चित्र होते। वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या संदर्भात ओळीने सुद्धा खुलासा केला नाही। वादळी वारे व पावसाने ठिकठिकाणी तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला। हे ओळखूनच नागरिकांनी संयम बाळगला, परंतु सोमवारी पहाटेपर्यंत वीज आलीच नाही। सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करूनही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही। मानवत येथे निवडणूक कर्मचाऱ्यांनी चुकीचे बॅलेट पेपर लावल्याने कारवाईची मागणी। दिनांक 26 एप्रिल रोजी शुक्रवार लोकसभा निवडणुकीचे 2024 पार पडले। मानवत शहरामध्ये निवडणूक कर्मचारी यांनी चुकीच्या पद्धतीने काम केलेले आहे। बूथ क्रमांक 60, 61, 62, 64, 66, 69, 70, 73, 78, 79, 83, 84 या 12 बूथवर निवडणूक कर्मचारी यांनी बूथवर मशीन 1, 2, 3 न लावता 2, 3, 1 अशा चुकीच्या पद्धतीने मशिनी लावण्यात आल्या होत्या। अशा मशीन निदर्शनात आल्यानंतर मतदारांनी त्यावर आक्षेप नोंदविला। त्यानंतर निवडणूक कर्मचारी यांनी वरिष्ठ झोनल अधिकारी प्राध्यापक डॉक्टर दिगंबर पेरके व सचिन मोरे यांना बोलविण्यात आले।
यावेळेस दोन्ही झोनल अधिकारी यांनी मशीन क्रमांक चुकीचे आहे असे कर्मचाऱ्यांना सांगून मशीनचे क्रमांक 1, 2, 3 असे करून घेतले। या सर्व प्रक्रियेसाठी 3 ते 4 तास लागले। त्या दरम्यान मानवत शहरात मतदारामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती।